नमस्कार, मी संगीताच किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत। तर आज आपण बनवणार आहे मोड आलेल्या हुलग्याची भाजी। तर त्यासाठी सर्वात आधी आपण मोड आलेले हुलगे घेतले आहेत। हुलगे हे कुकरला 2 शिट्ट्या घेऊन छान शिजवून घेतले आहेत। त्यासाठी मसाल्यामध्ये घेतला आहे खोबरं, शेंगदाणे आणि लसूण। त्यानंतर आपण मसाला भाजून घेऊया। त्यासाठी गॅसवर तवा ठेवून घेऊया। तव्यामध्ये घालूया खोबरे आणि खोबरे भाजण्यासाठी अर्धा चम्मच तेल। खोबरं छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। खोबरे छान लालसर भाजलेले आहे, काढून घेऊया आणि त्याच तव्यावरती आपण शेंगदाणेही भाजून घेऊया। शेंगदाणेही छान खरपूस भाजायचे आहे। शेंगदाणेही छान भाजलेले आहे, काढून घेऊया। त्यानंतर आपण गॅसवर कढई ठेवून घेऊया। कढईमध्ये घालूया 2 चमचे तेल। मी इथे तेल थोडं जास्त घेतलं आहे, कारण की मला भाजीची क्वांटिटी थोडी जास्त बनवायची आहे। तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये घालूया 1 चम्मच हळद, 2 चम्मच कांदा लसूण मसाला, 1.5 चम्मच घरगुती लाल तिखट किंवा मिरची पावडरही घालू शकता, आणि माझा आवडता कढीपत्ता। सर्व मसाले व्यवस्थित परतून घेऊया। हे पहा, मसाले छान परतलेले आहेत। त्यानंतर घालूया उकडून घेतलेले हुलगे। आणि आता तुम्हाला जर रस्स्याची क्वांटिटी जास्त हवी असेल तर तुम्ही इथे जास्त पाणी घालू शकता। इथे मी 2 ग्लास पाणी घातलेलं आहे। त्यानंतर घालूया चवीनुसार मीठ आणि छान एक उकळी काढून घेऊया। उकळी आल्यानंतर मी घातला आहे शेंगदाणे, खोबरे आणि लसूणचं जे वाटण केलं होतं ते, आणि सर्व रस्सा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आणि असेच गॅसच्या मंद आचेवरती 7 ते 10 मिनिट छान दणदणीत उकळी काढून घेऊया। हे पहा, छान मी 10 मिनिट गॅसच्या मंद आचेवरती हुलग्याच्या कालवणाला उकळी काढून घेतलेली आहे। तयार झालेली आहे हुलग्याची रस्सा भाजी। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।